तुम्ही म्हणालात तर आम्ही देखील नाटकाला येऊ या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे? बघा, तुम्ही जर वाक्य बघितलं वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही देखील, याच्यामध्ये देखील हे शब्दयोगी अव्यय आहे आणि ते आम्ही या सर्वनामाला जोडून आलेला आहे. मग आता बघा, आपल्याला पर्याय दिलेले आहेत: क्रियाविशेषण अव्यय, साधित शब्दयोगी अव्यय, शुद्ध शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे, तर मित्रांनो याचं उत्तर आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय. इथे देखील हे जे आहे हे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. आता शुद्ध शब्दयोगी अव्यय कशाला म्हणायचं? ठीक आहे, एखादं शब्दयोगी अव्यय जेव्हा एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला लागते तेव्हा त्या नामाचं किंवा सर्वनामाचं जर सामान्य रूप होत नसेल, म्हणजेच त्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपामध्ये बदल होत नसेल, विकार होत नसेल, तर त्याला ठीक आहे आपण काय म्हणतो? शुद्ध शब्दयोगी अव्यय. म्हणजे ही शुद्ध शब्दयोगी अव्यय जेव्हा एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडली जातात तेव्हा त्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपामध्ये काहीही बदल होत नाही. मग त्यांना आपण शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतो. देखील, सुद्धा, पण, च, ही काय आहेत? शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. आणि ही शब्दयोगी अव्यय जेव्हा एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला लागून येतात तेव्हा त्या नामाचं किंवा सर्वनामाचं सामान्य रूप होत नाही. ओके, यस. आणि मग आपलं उत्तर अर्थातच शुद्ध शब्दयोगी अव्यय.